रामदास कदमांच्या पत्नी ज्योती कदमांनीच माध्यमांच्या समोर येत परबांच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे। स्टोव्हमुळे माझा पदर जळाला होता असं ज्योती कदम यांनी म्हटलंय। तर मी आणि माझी पत्नी परबांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा रामदास कदमांनी दिलाय। दरम्यान रामदास कदमांच्या बायकोची साडी जळाली की जाळली असा सवाल परबांनी केला होता। 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, जाळलं। आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे। वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो। 1993 ला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोव्हनी झालेलं आहे। मी उभे असताना माझा पदर त्या स्टोव्हवरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव्ह उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजली। त्याने असं करायचं शक्यच नाही ना। राजकारण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या फॅमिलीचा विचार करता, तुम्ही फॅमिलीला घेतायच मग तुमची राजकीय पुढे बाजू घेण्यासाठी। आणि हे भोगायला लागते अनिल पवारला। मी माझी मिसेस अनिल पवारच्या विरोधामध्ये न्यायालयात जाणार, त्यांनी नाहक आमची बदनाम केली, माझ्या पत्नीची बदनाम केली, मी तिचा ॲफिडेव्हिट देतोय, ते रजिस्टर करून घेतो आम्ही।